नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. मी शुभम देशमुख चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आजचा सेशन हा एक इन्फॉर्मेटिव्ह सेशन असणार आहे. या पूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला कुठले कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे त्याबद्दल. आणि हा सेशन एक 15 ते 20 मिनिटं चालेल. या सेशनचे आपण 2 पार्ट साधारणतः केलेले आहे. पहिले 10 मिनिटं जनरल डॉक्युमेंट जे की सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जनरली सगळे जमा करून घ्यायचे आहे. आणि नंतरचे 10 मिनिटं आपण रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, डिफेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पॅरलल रिझर्वेशन जिथे जिथे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काय काय डॉक्युमेंट लागतील याच्या संदर्भात करू. आतापर्यंत आपण गेले काही दिवस झाले नीट अनालिसिस नंतर विद्यार्थ्यांना कुठल्याही इन्स्ट्रक्शन्स आपण दिल्या नाही. नीटची जी गडबड चालू होती, कोर्टाचे जे केसेस वगैरे चालू होते त्याच्याबद्दल आज काहीतरी येईल असं वाटत होतं, पण ते पण काही आज आलेलं नाही. आणि 8 जुलैला त्याचा एक निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. तो निर्णय काय असेल, त्याची शक्यता काय, याच्याबद्दल भाष्य केल्यापेक्षा या प्रोसेसमध्ये आपण सोबत पुढे कसं जायचं आहे, आपल्याला काय काय प्रोसेस फॉलो करायचे आहे, कुठले कुठले डॉक्युमेंट लागतील. जनरली हा डॉक्युमेंटचा व्हिडिओ बनवताना मी याच्यात सगळ्या डॉक्युमेंटची माहिती आपल्याला देणार आहे. डॉक्युमेंटमध्ये महाराष्ट्रात काही डॉक्युमेंट लागतात, महाराष्ट्रातली प्रोसेस करण्यासाठी काही डॉक्युमेंट लागतात, तर काही डॉक्युमेंट हे इतर राज्यातल्या प्रोसेस करण्यासाठी लागतात. तर दोन्ही प्रकारचे जनरलाइज सगळे डॉक्युमेंट आपण या प्रोसेस मधील या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चाणक्य करिअर पॉईंटचे पेड ग्रुपमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी हे दोन्ही नंबर सेव्ह करून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून पेड ग्रुपमध्ये जी माहिती शेअर केली जाते त्या सगळ्यांच्या माहितीच्या लिंक त्यांना मिळतील. साधारण काही मेसेज आम्ही ब्रॉडकास्ट करतो, ते ब्रॉडकास्ट झालेले मेसेज त्यांना येतील. आणि तिसरं म्हणजे आम्ही काही स्टेटसेस ठेवतो WhatsAppला, ते त्यांना दिसतील. म्हणजे सगळे आपल्याकडे ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालंय त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे नंबर सेव्ह असतात, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना आपण जे काही स्टेटस ठेवतो, जे काही WhatsAppमध्ये माहिती पाठवतो ते सर्वांना येतील. साधारणतः फ्री ग्रुपचे मेसेजेस हे ऑल इंडियाचं शेड्यूल येईपर्यंत आपण चालू ठेवू. ऑल इंडियाचं शेड्यूल आल्यानंतर सगळे फ्री ग्रुपचे मेसेज आपण बंद करतो. तेथून नंतर सर्व जे रेग्युलर अपडेट्स आहे ते पेड ग्रुपमध्येच आपण पाठवतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना चाणक्य करिअर पॉईंटमध्ये प्रवेशासाठी एन्क्वायरीज असतील किंवा प्रवेश घ्यायचे असतील, त्या विद्यार्थ्यांनी आपले पुणे, अकोला आणि लातूर च्या ऑफिसेसला भेट देऊन तिथे आपले प्रवेश प्रक्रियेसंबंधित जे काही क्वेरीज आहे ते विचारायचे आणि तिथे आपले प्रवेशाबद्दल निश्चित व्हायचं, आपल्याकडे प्रवेश. चला तर हा सेशन सुरू करूया. सर्व विद्यार्थ्यांना कुठले कुठले डॉक्युमेंट, जनरलाइज डॉक्युमेंट या प्रोसेसमध्ये लागतील. तर आपण हे 16-17 डॉक्युमेंटची एक लिस्ट आहे. त्यात सर्वात पहिले आहे विद्यार्थ्याचे 8 ते 10 पासपोर्ट साईज फोटोग्राफ. जनरली विद्यार्थ्यांनी जे नीटचा फॉर्म भरतीवेळी डॉक्युमेंट अपलोड केले होते, त्याच्यावर जो फोटो होता, म्हणजे नीटचा फॉर्म भरतीवेळी जो आपला फोटो होता व्हाईट बॅकग्राऊंडवाला, तोच फोटो इथे आयडियली असला पाहिजे. तो नसेल, तो आमच्या ह्याच्यानं हरवला, तो नाही दिसत आहे, तर नवीन फोटो काढून घ्या. साधारणतः 8 ते 10 त्याच्या कॉपी आपल्याकडे असल्या पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड, विद्यार्थ्याचं अपडेटेड आधार कार्ड या प्रोसेसमध्ये आपल्याला पाहिजे. काही विद्यार्थ्यांचे जुने फोटो असतात, हाताचे बोटाचे ठसे काही जुने असतात. अ, कधी नावाचं स्पेलिंग चुकलेलं असते, तर ते विद्यार्थ्यांनी आता ते करेक्ट करून घ्यायचं आहे. साधारणतः 8-10 दिवसात आधार कार्ड अपडेट होते. काही जणांचे मोबाईल नंबर लिंक नसतात, त्यांना स्कॉलरशिपसाठी काही अडचणी येऊ शकतात, तर ते पण आता विद्यार्थ्यांनी या वेळ असल्या कारणाने साधारणतः अजून 15-20 दिवस वेळ आहे. तर ते प्रोसेस सुरू व्हायच्या आधी आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे. नंतर नीट यूजीचं कन्फर्मेशन पेज, आपण ज्यावेळी नीटचा फॉर्म भरला त्यावेळी आपण जी काही माहिती आपण एनटीएला दिली, त्याचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर, पेमेंट झाल्यानंतर एक कन्फर्मेशन पेज एनटीएने आपल्याला दिलं होतं. ते विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेलं असेलच. ते डाउनलोड केलेलं पेज आपल्याला इथे लागेल. मी त्याला कन्फर्मेशन पेज म्हणतो. त्याच्यानंतर नीट यूजी 2024 ऍडमिट कार्ड. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा, भरपूर विद्यार्थ्यांचा फोन येतो की आमचा ऍडमिट कार्ड हरवलाय, दिसत नाहीये, सेंटरवर राहिलाय. तर असं काही झालेलं नसते. सगळ्यांचे ऍडमिट कार्ड विद्यार्थ्यांचे सेंटरला जमा करून घेतात. विद्यार्थ्यांना आणि पालकांनी काय करायचं आहे, तर आपण जी सॉफ्ट कॉपी डाउनलोड करून ठेवली होती ते सॉफ्ट कॉपी परत डाउनलोड करायची आहे. त्याच्यानंतर त्याची कलर प्रिंट आयडियली घ्यायची आहे. म्हणजे कन्फर्मेशन पेज, ऍडमिट कार्ड आणि ऑनलाईन स्कोअर कार्ड याचे कलर प्रिंट आयडियली विद्यार्थ्यांनी घ्या. कलर प्रिंट काढल्यावर विद्यार्थ्यांनी जे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करता येतील, जसं मागच्या साईडला पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ, फ्रंट साईजला पासपोर्ट साईज फोटोग्राफ, पॅरेंटची साईन, ह्या सगळ्या जेवढे जास्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करता येईल ते पूर्ण केलेलं ऍडमिट कार्ड आपल्याला लागेल. त्यानंतर नीट यूजी 2024चा ऑनलाईन स्कोअर कार्ड, विद्यार्थी आणि पालकांना त्यांचे स्कोअर कार्ड 4 तारखेला मिळालेले आहे. 23 तारखेला परत एक्झाम होणार आहे. 30 तारखेला परत स्कोअर कार्ड येतील. कदाचित विद्यार्थ्यांचे काही काही प्रमाणात ऑल इंडिया रँक चेंज होऊ शकतात.
तर अशा विद्यार्थ्यांचे अपडेटेड स्कोर कार्ड आपण मागून घेऊ. आता साधारणतः 4 तारखेचे जे स्कोर कार्ड आहे त्याचा रँक कदाचित 30 तारखेच्या स्कोर कार्ड पेक्षा वेगळा असेल, तर आपण अपडेटेड स्कोर कार्ड जे 30 तारखेला येईल ते आपण मागून घेऊ. त्यानंतर एस-एस-सी और 10वी याचा इक्विव्हॅलंट मार्क्स मेमो. 10वीचं मार्कशीट या प्रोसेसमध्ये आपल्याला लागणार आहे. सगळीकडे 10वीचं मार्कशीट लागत नाही. महाराष्ट्रातील प्रोसेस करताना 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट फक्त लागते, पण इतर इतर राज्यातली प्रोसेस करताना 10वीचं मार्कशीट सुद्धा लागू शकते. सीबीएसई झालेल्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं 10वी सीबीएसईतून झालं आहे, अशा विद्यार्थ्यांना 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे एकच असते. त्याच्यामुळे सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचं तेच मार्कशीट असेल आणि तेच बोर्ड सर्टिफिकेट असेल, आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना 10वीचं मार्कशीट आणि 10वीचे सनद म्हणजे मार्कशीट आणि सनद हे वेगळे असतात. जिथून आपल्या स्टेट बोर्ड मधून ज्यांचं 10वी झालंय त्यांच्यासाठी 2 वेगळे डॉक्युमेंट आपल्याला इथे लागणार आहेत. त्यानंतर 10वीचा और इक्विव्हॅलंट मार्क्स मेमो. 12वीचं ज्या विद्यार्थी 12वी स्टेट बोर्डला झालाय त्यांचं मार्कशीट इथे लागेल. ज्यांचं सीबीएसईला झालंय त्यांचं सुद्धा मार्कशीट इथे लागेल. इथे 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेटची गरज लागणार नाही. 12वीच्या बोर्ड सर्टिफिकेट शिवाय कुठल्या प्रोसेस होतील का किंवा कुठे ऍडमिशन होईल का, तसं होणार नाही. इथे फक्त आणि फक्त 12वीचं मार्कशीट लागेल, बोर्ड सर्टिफिकेट लागणार नाही. त्यानंतर नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट. आता काही काही तहसील ज्या आहे महाराष्ट्रातल्या त्या नॅशनॅलिटी आणि डोमिसाईलचं एकच सर्टिफिकेट देतात, आणि काही काही सर्टिफिकेट काही काही तहसील ह्या वेगवेगळे सर्टिफिकेट देतात. म्हणजे नॅशनॅलिटी कम एजचं एक सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी डोमिसाईल कम एजचं एक सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी कम एजचं सर्टिफिकेट. ज्या तहसीलला 2 वेगळे सर्टिफिकेट लागतील त्यांना 2 काढून घ्यायचे, आणि ज्या तहसील 2 वेगवेगळे सर्टिफिकेट देत आहेत त्यांनी 2 सर्टिफिकेट काढावे. ज्या तहसील एकच सर्टिफिकेट देत आहे त्यांचं एकच सर्टिफिकेट दोन्ही ठिकाणी अपलोड केलं तरी चालेल. त्याच्यानंतर 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे 12वीचा रिझल्ट लागल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांची 12वीच्या मार्कशीट बरोबर त्यांचं लिव्हिंग सर्टिफिकेट भेटलंय. ते लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला या प्रोसेसमध्ये खूप महत्वाचं आहे. ते लिव्हिंग सर्टिफिकेट काही काही ठिकाणी आपण त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो, ते आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट. फिटनेस सर्टिफिकेट काय असते, तर फिटनेस सर्टिफिकेट कुठून मिळणार आहे, तर हे एमबीबीएस प्रॅक्टिशनर डॉक्टर जे असतात म्हणजे गव्हर्नमेंट असू देत किंवा प्रायव्हेट असू देत. गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट डॉक्टर फक्त ते एमबीबीएस प्रॅक्टिशनर असावे. त्यांच्या लेटर हेडवर आपण त्यांचे फॉर्मॅट आपण ग्रुपमध्ये शेअर करू. ते फॉर्मॅट विद्यार्थी आणि पालकांनी त्या डॉक्टरच्या लेटर हेडवर प्रिंट करावे आणि त्याच्यावर साईन आणि स्टॅम्प घेऊन ते घेऊन यायचे आहे. फिटनेस सर्टिफिकेटचा किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेटचा किंवा गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आपण उद्या परवापर्यंत ग्रुपमध्ये शेअर करू. सर्व विद्यार्थ्यांनी 30 तारखेपर्यंत सगळे डॉक्युमेंट रेडी करून घ्यायचे आहेत. म्हणजे साधारणतः या सर्व डॉक्युमेंट जे मी 16-17 डॉक्युमेंट इथे दाखवले आहे, त्या सर्व 16-17 डॉक्युमेंट साधारणतः 5-5 झेरॉक्स आपल्याला इथून पुढे प्रोसेसमध्ये लागणार आहेत. ते पण सेल्फ अटेस्टेड करून असावे. सिक्वेन्स तुम्ही हाच देऊ शकता जो मी इथे दिलेला आहे. त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट नंतर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे स्टुडंटचा वोटर आयडी. वोटर आयडी बरेच विद्यार्थी 18 वर्षाचे पूर्ण झाले आहे. काही विद्यार्थी 18 वर्षाचे पूर्ण व्हायचे आहेत. जे विद्यार्थी 18 वर्षाचे पूर्ण झाले आहेत, त्यांनी वोटर आयडी साठी अप्लाय करायचं आहे. आणि जे 18 वर्षाचे पूर्ण राहायचे असतील त्यांना अनेक्स्चर सी नावाचा एक ऑप्शन असतो. ज्या विद्यार्थ्यांचं 18 वर्षाच्या पुढे आहे आणि वोटर आयडी नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्यांनी अप्लाय केलेली रिसिप्ट सुद्धा ऍडमिशनच्या वेळी चालते. आणि स्टुडंटचा वोटर आयडी नसेल तर ऍडमिशन कॅन्सल होत नाही. त्याच्यासाठी वेळ दिला जातो. त्याच्यासाठी अनेक्स्चर सी भरून घेतली जाते. म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून जायचं नाही. वोटर आयडी नसेल तर त्यांनी आपला अर्ज करून ठेवा. नसेल तर अनेक्स्चर सी आपल्याला कॉलेजमध्ये भरून देता येईल. कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम 12वीच्या कॉलेजमधून. कॅरेक्टर सर्टिफिकेट काही 12वीचे कॉलेजेस जे आहे ते कॅरेक्टर सर्टिफिकेट सोबत देतात. काही काही कॉलेजेसकडे त्यांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटचा विहित नमुना नसतो. त्याच्यामुळे आपण जनरलाइज कॅरेक्टर सर्टिफिकेटचे जे काही नमुने आहेत ते आपण ग्रुपमध्ये आज उद्या शेअर करून देऊ. महाराष्ट्रातल्या बाहेरच्या प्रोसेससाठी जनरली कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला लागतंय. कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये महाराष्ट्रात आपल्याला लागत नाही. आपल्या टीसीवर कंडक्ट गुड एवढं लिहून जरी असेल तरी महाराष्ट्रात कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार नाही. पण जनरली जर मिळत असेल, वेळ असेल आणि महाराष्ट्रातलीच प्रोसेस करायची असेल, तर विद्यार्थ्यांनी कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्या 12वीच्या कॉलेजमधून कलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे 15 नंबरचं मायग्रेशन सर्टिफिकेट. मायग्रेशन सर्टिफिकेट आता 12वीच्या मार्कशीट सोबत मायग्रेशन सर्टिफिकेट मागच्या वर्षीपासून स्टेट बोर्ड त्यांना सोबत देत आहे. 2 वर्ष आधी मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी बोर्डात अप्लाय करायला लागत होतं. ऑनलाईन अप्लाय करायला लागत होतं किंवा ऑफलाईन अप्लाय करायला लागत होतं. ऑनलाईन मेलवर ते येत होतं किंवा ऑफलाईन तिथे जाऊन सुद्धा ते कलेक्ट करता येत होतं. पण 2 वर्षापासून मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना त्यांच्या 12वीच्या मार्कशीट सोबत मिळत आहे. ते मायग्रेशन सर्टिफिकेट हे महाराष्ट्रातील बाहेरच्या राज्यातल्या काउन्सिलिंग प्रोसेससाठी लागते किंवा महाराष्ट्रातील बीम विद्यापीठातल्या प्रोसेससाठी लागते. तर मायग्रेशन सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं आहे. ज्यांचा गॅप होता त्यांनी तिथे जाऊन ऑफलाईन काढून आणलं तरी चालेल किंवा ऑनलाईन ग्रुपमध्ये लिंक शेअर केली जाईल, त्याच्यातून अप्लाय केलं तरी चालेल. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट ₹100 बॉन्ड पेपरवर.
₹100 बॉन्ड पेपरवर गॅप सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी आपण फॉर्मॅट देऊ त्या त्याच्यानंतरचं महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे गॅप सर्टिफिकेट. गॅप सर्टिफिकेट ₹100 स्टॅम्प पेपरवर आपल्याला बनवायचं आहे. आपण त्याचे मराठी आणि इंग्लिश दोन्ही फॉर्मॅट ग्रुपमध्ये शेअर करू. गॅप सर्टिफिकेट बनवल्यानंतर त्याचे एकतर तुम्ही ॲफिडेव्हिट करू शकता किंवा त्याचं नोटरी करू शकता. 2 पैकी काही एक केलं तरी चालते. गॅप सर्टिफिकेट नोटराईज असलं तरी चालते किंवा ॲफिडेव्हिट केलं तरी चालते. फक्त ₹100 स्टॅम्प पेपरवर असावं, ग्रीन पेपरवर चालत नाही. त्यानंतर रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲफिडेव्हिट. तर रिलिजियस आणि लिंग्विस्टिक अशा 2 वेगवेगळ्या मायनॉरिटी महाराष्ट्रात आहे. रिलिजियसमध्ये एक जैन मायनॉरिटी आणि मुस्लिम मायनॉरिटी आहे. रिलिजियस मायनॉरिटीमध्ये त्यांनी सेल्फ ॲफिडेव्हिट, तहसीलदाराचं ॲफिडेव्हिट करून घेतलं तरी चालेल आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी हिंदी मायनॉरिटीचे कॉलेजेस आहे. म्हणजे महाराष्ट्रात 3च मायनॉरिटी कॉलेज आहे. एक जैन मायनॉरिटी, एक हिंदी मायनॉरिटी आणि एक मुस्लिम मायनॉरिटी. याच्यानंतरच्या कुठल्याही मायनॉरिटीचे कॉलेज सध्या तरी अवेलेबल नाही. हां, काही ख्रिश्चन मायनॉरिटीचे काही गुजराती मायनॉरिटीचे कॉलेजेस होमिओपॅथीला आहे. तर त्यासुद्धा ख्रिश्चन मायनॉरिटीच्या ते पण ख्रिश्चन मायनॉरिटी रिलिजियस मायनॉरिटीमध्येच येते. तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी रिलिजियस किंवा लिंग्विस्ट मायनॉरिटीचे ॲफिडेव्हिट हे ₹100 स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट करून घ्यायचे आहे. ते नोटराईज चालणार नाही, ते तहसीलदाराचे लागतील, ते ॲफिडेव्हिट करून घ्यायचे आहे. साधारणतः हे 16-17 डॉक्युमेंट सगळे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घेऊन बनवून घ्यायचे आहे आणि या डॉक्युमेंटचे 5-5 झेरॉक्स सेट आपण बनवून घ्यायचे आहे. आता काही डॉक्युमेंटचे मी इथं सॅम्पल तुम्हाला दाखवतो. पासपोर्ट साईज फोटो कसा असायला पाहिजे आणि सगळे डॉक्युमेंट कुठल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहिजेत. आता पासपोर्ट साईज फोटो हा आपल्याला जेपीजी फॉर्मॅटमध्ये आपल्याला स्कॅन स्वरूपात सुद्धा लागेल. त्याची साईज 10 केबी ते 200 केबीच्या आत पाहिजे आणि साधारणतः विद्यार्थ्याचं नाव आणि डेट ऑफ टेकिंग फोटोग्राफ हे तिथं जनरली आलेलं असावं. साधारणतः असा सॅम्पल फोटो आपल्याला आपण बनवून ठेवायचा, जे की 8 ते 10 पासपोर्ट साईज फोटोग्राफ आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड. शक्यतो विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेटेड असावे. नावाचा क्रम कसाही असला तरी चालते. फक्त नावामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका नसायला पाहिजे. म्हणजे आधार कार्डमध्ये जे काही नावं स्वतःचं नाव किंवा वडिलांचं नाव किंवा सरनेम याच्यामध्ये काही चूक असेल किंवा डेट ऑफ बर्थमध्ये काही चुकी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी त्या चुका आता दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. नीटचं कन्फर्मेशन पेज, नीट परीक्षेचा फॉर्म भरतेवेळी भरलेली जी प्रिंट आहे, त्याच्या 3 पेजेस होत्या. नीटचा फॉर्म आपण सुरुवातीला जो भरला, कन्फर्मेशनच्या 3 पेजेस होत्या. म्हणजे आपण एक इलॅबोरेट करत आहे, ते 15-16 डॉक्युमेंट. त्यानंतर नीट यूजीचं ॲडमिट कार्ड. ॲडमिट कार्डचं फक्त पहिलं पेज पाहिजे. कन्फर्मेशन पेजचे 3 पेजेस, जे की 3ही पेजेस लागतील. ॲडमिट कार्ड चं फक्त पहिलं पेज पाहिजे अपलोड करण्यासाठी आणि नीटचा परीक्षेचा रिझल्ट त्याचे पण डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायचं. म्हणजे आयडियली तिन्ही डॉक्युमेंट तुमच्या कलरमध्ये असायला पाहिजे. त्यानंतर नीटचं रिझल्टचा ॲडमिट कार्डचा आपण फॉर्मॅट इथे दिलाय. विद्यार्थ्यांनी फ्रंटला साइन करून घ्यायचे इथे. त्याचा फोटो इथे लागेल आणि इथे थंब करून घ्यायचा आहे. आपलं ॲडमिट कार्ड मी असं दाखवलं स्क्रीनवर, तसं रेडी करून घ्यायचं आहे आणि नंतर रेडी करून घेतल्यावर त्याचा आपल्याला स्कॅन स्वरूपात चाणक्य करिअर पॉइंटला फोटो पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर एक 10वीचे एका ठिकाणी मार्कशीट दिलेली आहे, एका ठिकाणी 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट दिलं आहे. मार्कशीटमध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन नसते, तर बोर्ड सर्टिफिकेटमध्ये डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. डाव्या साईडला जी दिली आहे ती 10वीचं मार्कशीट आहे आणि उजव्या साईडला जे दिलं आहे हे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे. महाराष्ट्राची प्रोसेस करताना आपल्याला फक्त बोर्ड सर्टिफिकेटची गरज लागते, मार्कशीटची गरज लागत नाही. विद्यार्थी आणि पालकांनी याच्यातही काही अडचण असेल तर ऑफिसवर फोन लावून विचारायचं आहे. त्यानंतर 12वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. आपल्याला 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट कुठेही प्रोसेसमध्ये लागत नाही. आता फ्रेशर जे विद्यार्थी आहेत त्यांचं बोर्ड सर्टिफिकेट अजून आलेलं नाही आणि साधारणतः 2-3 महिने ते येणारही नाही. त्यामुळे 12वीचे जे फ्रेशरचे जे विद्यार्थी असतील त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं 12वीचं मार्कशीट लागणार आहे. बोर्ड सर्टिफिकेटची इथे गरज पडणार नाही. हे सॅम्पल इथे डॉक्युमेंट आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचे डिफरन्स लक्षात घ्यायचे आहे. डाव्या साईडनं जे दिलं आहे ती मार्कशीट आहे आणि उजव्या साईडनं जे दिलं आहे बोर्ड सर्टिफिकेट आहे. आपल्याला फक्त आणि फक्त 12वीची मार्कशीट लागणार. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल. काय की तहसील ज्या तुम्हाला सांगितलं होतं मी, एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईलचं कंबाईन सर्टिफिकेट देतात. त्याचंच एक हे उदाहरण आहे. इथे नॅशनॅलिटी पण हेच डॉक्युमेंट आहे आणि डोमिसाईल पण हेच डॉक्युमेंट आहे. दोन्ही एकत्र असेल तर घाबरायचं कारण नाही. हेच तुमचं डोमिसाईल आहे आणि हेच नॅशनॅलिटी आहे. त्यानंतर जे तहसील 2 वेगवेगळे डॉक्युमेंट देतात. एज नॅशनॅलिटी वेगळं देते आणि एज डोमिसाईल वेगळं देते. अशा दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला सदर तहसीलमधून काढून घ्यायचे आणि दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला नॅशनॅलिटीच्या जागी नॅशनॅलिटी आणि डोमिसाईलच्या जागी डोमिसाईल अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर ॲनेक्सर एच हा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट रजिस्टर्ड MBBS प्रॅक्टिशनर कडून बनवून घ्यायचा आहे. फक्त त्याच्या लेटर हेडर असावा.
फिटनेस चा फॉर्मॅट आपण लवकरच आज उद्यामध्ये ग्रुपमध्ये शेअर करू. साधारणतः आज न घेता फिटनेस सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी 25 तारखेच्या नंतर किंवा 30 तारखेच्या नंतर काढलेलं उत्तम राहील. त्यानंतर ॲनेक्स्चर सी, जे आपण वोटर आयडीला जो ऑप्शन असतो, त्याच्यासाठी हा ॲनेक्स्चर सी नावाचा ऑप्शन आहे. याचं पण आपण एक फॉर्मॅट ग्रुपमध्ये शेअर करून देऊ. वोटर आयडी म्हणजे आपलं जर 18 वर्ष वय पूर्ण नसेल, तर त्याच्यासाठी हा ॲनेक्स्चर सी वापरला जातो. तर कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठीचा पण हा नमुना आहे. जनरली मुलगा 12वी ला कुठे शिकत होता, त्याचं पासिंगचं इयर काय होतं आणि त्याचं कॅरेक्टर कसं होतं, एवढं एक जनरल माहितीसाठीचा हा कॅरेक्टरचा नमुना आहे. हा पण आपण ग्रुपमध्ये शेअर करून देऊ. नंतर मायग्रेशन सर्टिफिकेट हे सुद्धा विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांना त्यांच्या 12वीच्या मार्कशीटच्या वेळी मिळालेलं होतं. अ, त्याचा पण हा एक विहित नमुना इथे आपण दिलेला आहे. साधारणतः गॅपसाठीचं जे ॲफिडेव्हिट आहे, ते पण मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेल. जनरल ॲफिडेव्हिट आहे. विद्यार्थ्याचं नाव, त्याचा ॲड्रेस, त्याचं एज्युकेशन आणि पर्पज ऑफ गॅप आणि कुठल्या वर्षी 12वी झाली आणि गॅप कधी ते कधीपासून ते कधीपर्यंत होता. एवढंच जनरली याच्यात लिहिलेलं असतं. गॅप सर्टिफिकेटचा पण आपण फॉर्मॅट आपण ग्रुपमध्ये शेअर करू. त्याचं इंग्लिश आणि मराठी दोन्ही फॉर्मॅट आपण ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत. ॲडिशनल डॉक्युमेंट हे आपण नंतरचे आहेत. खूप साधारणतः एवढे जे डॉक्युमेंट आज आपण डिस्कस केले आहे, सर्व डॉक्युमेंटचे जनरल डॉक्युमेंटची लिस्ट आपण ग्रुपमध्ये शेअर करू. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हे सगळे डॉक्युमेंट एक 25 तारखेपर्यंत रेडी करून ठेवायचे आहे. त्याचे 4 ते 5 सेट झेरॉक्स काढून ठेवायचे आहे. अ, सदर याच्यानंतरचा व्हिडिओ आपण एक 10 मिनिटाचा असेल. त्याच्यामध्ये आपण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठले-कुठले डॉक्युमेंट लागतील आणि ॲडिशनल डॉक्युमेंट फीस बेनिफिटमध्ये काय लागतील याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत.